गोष्टी आता इथे स्मारक मोठं होत आहे, पण एक 25-30 वर्षापूर्वी अगोदर 93 सालामध्ये 1993ला फुले वाड्याचं राष्ट्रपतींनी लोकार्पण केल्यानंतर हरिभाऊ नरके माझ्याकडे आले. ते म्हणाले, नायगावला सावित्रीबाई फुल्यांचा जन्म झाला, तिथे आपण काहीतरी केलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं, जाऊन तर बघा कुठे काय आहे. ते आले, गावच्या मंडळींना जमवलं आणि ते घर वगैरे बघितलं. नंतर मी आलो, सगळ्या लोकांनी सांगितलं, होय हेच इथेच सावित्रीबाईंचा जन्म झाला. आता म्हटलं, जसं इतर घरं आहेत तसंच हे घरसुद्धा निर्माण झालं पाहिजे. मग त्या पद्धतीची जे आहे आर्किटेक्ट शोधून त्यांना आपण कामाला लावलं. पैशाचा प्रश्न आला. त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो, पण MLC होतो. त्यावेळेला वर्षाला काय 40-50 लाख रुपये मिळत असते. त्याचे काही खर्च झाले होते. परत त्याचा नियम खूप होते, एवढे इथे खर्च करा, एवढे इथे खर्च करा, एवढे इथे. आता हे कसं करावं? चंद्रा अय्यंगार म्हणून फायनान्स सेक्रेटरी होत्या, चंद्रा अय्यंगार. त्या म्हणाले, भुजबळ साहेब हे आपण करायचं, तुम्हाला मी सगळे परवानगी मिळून देईन. आणि मग कामाला सुरुवात झाली आणि त्यांचं घर जे आहे उभं राहिलं. पवारसाहेब आणि त्यावेळच्या मुख्यमंत्री शिंदे आपले सुशील कुमार यांनी उद्घाटन केलं. सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळेला 25-30 लाख रुपयाला सुद्धा आम्हाला अडचण येत होती. पण आता काय, 150 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं. देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे, शाहू महाराजांचे जे अनुयायी आहेत, फॉलोअर्स आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्र्यांचं मनपूर्वक त्यांचे मी आभार मानतो. मी अधिक बोलणार नाही, पण त्याच वेळेला मी विनंती करणार आहे साहेबांना, पुण्याच्या फुलेवाड्याचं काम जे आहे ते जरा रेंगाळलेलं आहे. त्याला जरा स्पीड द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, 11 एप्रिल 2027ला महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती आहे. आणि या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जाहीर केलं आहे की ही 200वी जयंती जी आहे, महात्मा ज्योतिराव फुल्यांची 200वी जयंती, ही आम्ही देशभर साजरी करणार.